आज समाज माध्यमावर माजी नगराध्यक्ष व शहर प्रमुख अरविंद वाळेकर व चौथ्या टर्मचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यातील वाद पाहिला व ऐकला। अरविंद वाळेकर व बालाजी किनीकर यांच्याशी मूळ शिवसेनेत असल्यापासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। अरविंद वाळेकर तसे किनीकरांना ज्येष्ठ आहेत। त्यांनी अंबरनाथ शिवसेनेसाठी दिलेले योगदान व त्याग कोणीही नाकारू शकत नाही। इतकंच नव्हे तर किनीकरांना प्रथम टर्मची उमेदवारी मिळवून देण्यात वाळेकरांचा पुढाकार होता। त्यावेळी या वाळेकरांचे अंबरनाथ वर निर्विवाद वर्चस्व होतं व ते अंबरनाथचे अनभिषिक्त सम्राट होते। मात्र दुसऱ्या टर्मपासून वाळेकर व किनीकर यांच्यातील दरी वाढत गेली। आपल्या एकहाती सत्तेत किनीकर वाटेकरी होत आहेत हे वाळेकरांना खटखटत राहिले। तर मी आमदार आहे, माझा योग्य तो सन्मान राखला जात नाही याचे किनीकरांना वैषम्य वाटत राहिले। या मानभावी व मानपानाचा परिणाम दोघातील दरी वाढण्यात झाला। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यावर बालाजी किनीकर हे त्यांच्याबरोबर जाणार पहिल्या 16 आमदारांपैकी एक होते। वाळेकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले होते। त्यामुळे 2 तलवारींना 2 मॅनी मिळाल्या होत्या। परंतु 3 टर्मचे आमदार सोबत येऊनही अंबरनाथमध्ये शिंदे सेनेस वर्चस्व मिळवता आले नाही। अंबरनाथवर कब्जा मिळवायचा असेल तर वाळेकरच हवेत, त्यांची गरज एकनाथ शिंदे यांना वाटू लागली आणि वाळेकरांना वळवण्यासाठी शिंदेंनी डाव आखला आणि वाळेकर यांना शिंदे गटात जाण्यापासून पर्यायच उरला नाही। त्यामुळे परस्पर विरोधक असलेले वाळेकर किनीकर पुन्हा एकाच छताखाली आले। पुन्हा एकाच मॅनात 2 तलवारी आल्याने आपापले अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष होऊ लागला। एकमेकांना शह देण्यासाठी एकमेकांना डावलणे, अपमानित करणे नित्याचे होऊ लागले। धूर निघत होता पण आग लागत नव्हती, इतकेच काय ते। त्यानंतर विधानसभेच्या चौथ्या टर्मची निवडणूक आली। वाळेकर हे किनीकरांचा पराभव करण्यासाठी उद्धव सेनेचा उमेदवारास मदत करीत असल्याचे आरोप झाले, पण प्रचंड मताधिक्याने किनीकर निवडून आले। त्यानंतर गेल्या वर्षी नगरपालिकेची निवडणूक आली, त्यावेळी दोघात वर्चस्ववादाची ठिणगी पडली। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु मनीषा वाळेकर या थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असताना बालाजी किनीकर यांनी गटबाजी करून त्यांना पराभूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला। परस्परांचे उमेदवार पाडण्याच्या नादात भाजपचे पारडे जड केले। हे निरीक्षण मी निरीक्षकपणे नोंदवत आहे। सध्या समाज माध्यमांवर दोन्हीकडून कार्यकर्त्यांच्या बायकांबद्दल व्यक्त केले जात आहे। हे निरीक्षण मी निरपेक्षपणे नोंदवत आहे। सध्या समाज माध्यमांवर दोन्हीकडून कार्यकर्त्यांच्या बायकांबद्दल वक्तव्य केले जात आहे, ते घृणास्पद व निषेधार्ह आहे। हा वाद सुरू असताना शिंदे सेनेच्या नेत्यांनी बघ्याची भूमिका घेणे घातक ठरणार आहे। आधीच अंबरनाथचा इतिहास रक्तरंजित आहे। सध्या किनीकर व वाळेकर या दोघांकडे मनी व मसल पॉवर तुल्यबळ आहे। अंबरनाथच्या दृष्टीने दोन्ही नेते महत्त्वाचे आहेत, त्यांचे हित जपणे